हवामान खात्याचा धडकी भरवणारा इशारा. पुढील 24 तास 18 राज्यांसाठी धोक्याचे. महाराष्ट्रासह या भागात मुसळधार पावसाचा धुमाकूळ. सावध रहा, मान्सून धारण करणार अतिरौद्र रूप. देशभरात सध्या मान्सूनने उग्र रूप धारण केले असून अनेक राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार 28 जुलै रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातील तब्बल 18 राज्यांमध्ये भयानक मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पुढील 24 तास पूर्व भारत आणि किनारपट्टीच्या भागांसाठी अत्यंत कठीण असणार आहेत. या काळात केवळ पाऊसच नाही तर ताशी 85 किलोमीटरच्या धडकी भरवणाऱ्या वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी असणार ते पाहूयात. मुंबईमध्ये समुद्रात उफाळणाऱ्या उंच लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यात घाट परिसरात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रवास करणाऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे सावट आहे. तर नागपूर विजांच्या कडकडाटासह अधूनमधून अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात मान्सून पूर्व क्षमतेने धुमाकूळ घालणार आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा आणि केरळ या 18 राज्यांमध्ये हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. मध्य उत्तर प्रदेशात तयार झालेली चक्रीवादळी स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे डोंगराळ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी आणि प्रवाशांनी डोंगराळ भागात प्रवास करणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.